मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा एबी मराठीचा सातत्यानं प्रयत्न आहे। या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा आवताडे या रिंगणामध्ये आहेत, त्यासोबतच भाजपकडून सुप्रिया जगताप ह्या निवडणूक लढवत आहेत। काय नक्की इथली परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी मंगळवेढ्यात आहे। इथं काही नागरिक मला बसलेले दिसत आहेत, त्यांच्याकडून मला भावना जाणून घ्यायच्या आहेत। नमस्ते यार, काय नाव? अमित आवडे नगराध्यक्ष म्हणून सुनंदाताई आबी. सुनंदा आबी का बरं? काय आमचं त्यांना नव्हतं, कशा बाई, कारण काय? काय माहिती ताई असं तसं, पण असा काय विषय म्हणजे आमचं ठरलेलंच आहे, त्यांना निवडून आणून द्यायचं. पण काही कारण असली काही कामं बिमं कोण ह्याच्या आधी आता ते आजी जगताप म्हणून होते नगरसेवक, किती तर वर्ष 20-25 वर्ष नगरपालिकेत सत्ता आहे त्यांची। यावरची आम्हाला नवीन नवीन नगरसेवक पाहिजे. नवीन नगरसेवक नगराध्यक्ष पाहिजे, ठीक आहे। तिथं अजून काय महिला आहेत? काकू नमस्ते। आता निवडणूक आली, माहिती झालं का नाही? होय आता काय गाड्या फिरते त्या सारख्या, होय कमळाची फिरते, रिक्षाची होय. फिरते, होय काय कमळ का रिक्षा वेळेस? रिक्षा. सध्या परिस्थिती काय आहे? नगराध्यक्ष पदाचे 2 उमेदवार आहेत, सुप्रिया जगताप आणि सुनंदा आवताडे। कशी परिस्थिती आहे, काय परिस्थिती तशी बघायला गेलं तर बेताचीच आहे। हम्म. बरेच वर्ष नगरपालिकेत हे नगरपालिका करता म्हणून स्वतःहूनच हडपण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षी केले त्या लोकांनी। बरं. त्यामुळं आता सध्या लोकांनीच परिस्थिती बदलली, जनतेनेच बदलली की बाबा आता नवा बदल हवा, हम्म. नवा बदल हवा म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं सुनंदाताई आवताडे यांना। बरं. आणि आता सध्या पॅनल टू पॅनल मतदान सुनंदाताई आवताडे यांच्याच पक्षाला आणि आघाडीला होईल। आता मंगळवेढा म्हणजे एवढं संत, एवढे संत, इथं संतांचं घर म्हटलं जातं मंगळवेढ्याला। पाहिजे असा विकास झालाय का पुढे? अजून तर नाहीच आहे, काहीच नाही विकास म्हणून। विकासाचं नावच आमच्या म्हणजे शहराला नाही। विकास म्हणून नाहीच, विकास कशाला म्हणते हीच अजून आम्हाला माहीत नाही। आता अजय जगताप सोबत हे तिथले आमदार आहेत, स्वतः त्यांची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे। जर ते म्हणतात की आम्हाला निवडून दिलं तर आम्ही निधी आणू मोठा इथं, आणि त्यात निधी आणणारच, आमदारांचं कामच आहे निधी आणणं। ते आपण प्रतिनिधी म्हणूनच गावाने निवडून दिलं आहे की निधी आणण्यासाठी, पण निधी आणताना त्यांनी प्रतिनिधित्व कोणाला द्यायचं की बाबा ह्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं या झाडावर, उडणाऱ्या पक्षाला द्यायचं नसतं। कायमस्वरूपी मनात माणसाच्या बसावा असं नेतृत्व द्या। नमस्ते, काय सध्या कुणा हवाय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून? सध्या नगराध्यक्ष पदासाठी रिक्षा सुनंदाताई आवताडे ह्या सध्या चर्चेत आहेत। बरं. आणि सध्या त्यांचीच हवा आहे। कारण काय? कारण की त्यांचा जो मुलगा आहे सिद्धेश्वर बबनराव आवताडे, हे सध्या युवकांचे एक प्रेरणास्थान आहेत। आणि सध्या प्रत्येक युवकाला येणाऱ्या अडीअडचणीमध्ये त्यांनी सामाजिक अडीअडचणी असतील किंवा आर्थिक किंवा त्यानंतर जे पोलीस स्टेशनचे येणाऱ्या अडचणी, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी मदत केलेली आहे। त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा रिक्षा। आता अजय जगताप जे आहेत त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले, तर काय त्या सक्षम वाटत नाही? नाही, आम्हाला सध्या सिद्धेश्वर आवताडे यांचं काम चांगलं वाटतंय आणि आम्हाला वेळोवेळी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे। नमस्कार. नमस्कार सर. आता निवडणुका आलेत, सुरू झालेत नगरपालिका निवडणुका, काय अडचणी काय काय त्या मंगळ्यात, समस्या काय त्या? आमच्या वार्डामध्ये जमीन जी आहे त्याचा उतारा निघत नाही, या संदर्भात तो एक विषय आहे। परत गटारीचा विषय आहे। परत अनेक म्हणलं तर भरपूर तुमच्या वार्डात झालं, पण तुम्ही तर शहरात फिरताना तुम्हाला काय काय समस्या जाणवते? गटारीच्या पण समस्या जाणवत्या त्या, हे आता पाण्याची पण समस्या जाणवती। या ही रोडवर आता पाणी आहे, कायमच असतं। गटारी तुंबलेल्या आहे त्या, नगरपालिका दखल घेत नाही। आपण जर तक्रार केली तरी पण नगरपालिका दखल घेऊ शकत नाही। आता निवडणुका आल्या त्या, हे जर सगळे प्रश्न मिटवायचे असतील तर तुमच्याकडून नगराध्यक्ष म्हणून 2 उमेदवार आहेत, एक सुनंदा आवताडे, दुसऱ्या सुप्रिया जगताप। कोणाच पारडं जड आहे सध्या? सध्या आमचे अध्यक्ष सिद्धू अध्यक्षांची आई सुनंदाताई बबनराव आवताडे यांचं पारडं एकदम परफेक्ट आणि जड आहे। तुला मतदान आले? आले किती वर्षाचं आहे? 22 चालू आहे। खरं मतदान आलं? किती वेळा शाळेत? शाळेला नाही, का? शाळा सोडली। शाळा सोडली? हां, काय कोणा हवा आहे? अभिनच्या हवा आहे। कशा पाहिजे? सगळे जिकडे तिकडे वारा अभिनचंच आहे। हां,
आणि पुढं आहे की सुप्रिया जगताप, अजय जगताप. आम्ही मतदान अभिनलाच करणार. काय कोण आहे हवाय? सिद्धेश्वर अवताडे आपण सिद्धेश्वर अवताडे काय उमेदवार आहे? त्यांची आई आहे आपण इथं भाजप आहे की? भाजप असू दे काय अडचण नाही. होय बाबा इथं आहे तो भाजपचं लावूनच आहे. नाही ओनली रिक्षा रिक्षा ओनली रिक्षा अहो इथं भाजप आहे. लावलं म्हणून काय नसतंय त्याला रिक्षा ओनली रिक्षा का बरं? कशा पाहिजे बरं? कारण उमेदवारच टप आहेत ना सगळं उमेदवारच तगडा आहेत ना तगडा आव्हान आहे आपण इथं तुम्ही कमळ लावलंय. लावलं म्हणून काय झालं हा, सगळ्या कुणाला नाराज करायला नसतं लोकशाही बरं. आता सुनंदा अवताडे एक आहेत आणि ही कमळाकडून अजय जगतापच्या मंडळी आहेत, हा. सुप्रिया जगताप. तर काय कोणाचं वातावरण जास्त दिसतंय? जरा वरचढ आहेत आबीज वरचढ आहेत रिक्षा तुम्हाला काय वाटतंय काय परिस्थिती आहे सध्या? कसा उमेदवार कसा आहे अध्यक्ष बाप्पा 40 वर्ष झालं चेअरमन बबनराव अवताडे बरं. 40 वर्ष झालं तालुक्याचा विकास माझा जनतेसाठी 24 तास खरेदी विक्री संघावर अवेलेबल असतं. बरं, अध्यक्ष 24 तास अवेलेबल असतात. बरं. आणि आबींचं कसं आहे शिक्षित आहे आबींचं हुशार आहे हम्म. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी काम करण्याबाबतीत त्यांचा बाकीचा कुठला विषय नाही चांगलं काम करतील भविष्यात त्यामुळं आम्ही सगळे आबींच्या मागे. अभिजय मागे. आता हे अजय जगताप जे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे तर समाधान अवतडेसारखी मोठी ताकद आहे, त्यांच्या मागे भाजप सारखा पक्ष आहे. असू दे गे हे तर कसं आहे ग्राउंड लेवलचा विषय हे तर पक्षाचा भिक्षाचा विषय कुठल्याच नाही. हे तर फक्त कसा आहे माणूस बघितला जातोय आणि यांचा विषय कसा आहे 24 तास जनसेवेसाठी 40 वर्ष बाप्पांनी फक्त जनसेवा केली. फक्त जनतेसाठी काय बी कुणी रातचं येऊ द्या काय बी असू द्या कामं तुमची कधी मागे सरलं नाही. आता मंगळात काय प्रश्न वाटते हो तुम्हाला? साधारण यापूर्वी जगतापांकडे बऱ्याच दिवस नगरपालिका आहे, प्रश्न काय आहे? मंगळवेढ्यात का आता इथं समोर पाणी साठलंय थोडं गटरीतनं वरपून पाणी आता 3-3.5 महिने झाले पाणी दिसते समोर. काय काय ठिकाणी संडास बाथरूम नाही त्या मुतारे नाहीत ही प्रॉब्लेम आहे. पाणी येत होतं रोजच्या रोज आता अलीकडे 1 दिवसाआड यायला लागले. ठीक आहे. काय वाटतंय कुठला आहे? इथलाच आहे नागणेवाडीवर नगरपालिकेत आहे का मतदान? नगरपालिकेत आहे माझं मतदान. बर, आता काय मग यावेळेस नगरपालिका कोणाकडे द्यायची चालली? सुनंदाताई अवताडे कशा बाय तुम्ही सगळे सुंदर अवतडेच म्हणताय? त्यांची कामं चांगली ते. हो नमस्ते. नमस्कार. कुठले प्रॉपर? नागणेवाडी मंगळवेढ्याचा. मंगळवेढ्यात. आता निवडणुका लागली त्या मंगळवेढ्यात समस्या काय आहे त्यावर? समस्या रस्ती समस्या असेल बरं. हां पुन्हा अजून गटारीतली घाण ही होत नाही म्हणजे काढली जात नाही ही समस्या आहे त्या. हां अजून काय व्हायला तुमच्या मंगळवेढ्यात काय व्हायला पाहिजे? आता अजून पण खेड्यासारखं वाटतं मंगळवेढ तुमचं? नाही तसं काय नाही म्हणजे असं म्हणजे खेड्यासारखं नाही आज सिटी व्हायला लागले पण दमान आता काय लगेच काय हे होणार नाही मंगळवेढा काय मोठं होणार नाही त्याला दमान थिरून मोठं होणार आहे ते. आता निवडणुका आली त्या 2 उमेदवार आहेत तुमच्या पुढे. एक आहेत सुनंदा अवताडे जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून, सुप्रिया जगताप भाजपकडून. तर मंगळवेढ्याचा जर विकास करायचा असेल तर सध्या लोकांमधून कुणा नावाची चर्चा आहे? तसं दोन्ही बी नावाची चर्चा आहे त्या. बरं. हां दोन्ही बी नावाचे आहेत. पण तरी पण थोडं 19-20 काय कोणी नाही वाटतंय आता का? कसं आहे तसं सांगू शकत नाही मी. बरं. हां पण नावाची तर दोन्ही चर्चा आहे. दोन्ही नावाची हां चर्चा. दोन्ही नावाची चर्चा आहे. टफ फाईट आहे. हां टफ फाईट आहे. होय, काय सध्या वातावरण? प्रश्न काय आहेत मंगळवेढकरांचे ते तर सांगा. अडचणी काय आहेत त्या? प्रश्न सुटलेत का आपले? सुटतील काय झालं? सुटतील की तर प्रश्न काय काय आहेत सांगा. प्रश्नच काय आता हाय आमचा अध्यक्ष बोललाय त्याच्यावर. काय अध्यक्ष सांगितले प्रश्न आता तुम्ही सांगायला लागतील की. का अध्यक्ष जायचे आपला आहे हा? तर काय सुनंदा अवताडे एक आहेत आणि इकडं सुप्रिया जगताप एक आहेत. कोणाच पारड सध्या जड वाटतंय? काय दोन्हीकडे बी जडच आहे. दोन्हीकडे पण जड आहे हा? हा. कोणाचं नाव घेईल? कुणाला नाव घ्यायचं नाही.